नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. याच्या आधीच्या लेक्चरला आपण भारतीय संविधानाच्या काही वैशिष्ट्यांवर चर्चा केली. भारताचं संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि हे भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं की भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली आणि त्याच्यानंतर काही वैशिष्ट्यांवर आपण चर्चा केली. उर्वरित वैशिष्ट्यांची चर्चा करण्याआधी आधीच्या लेक्चरमध्ये जी वैशिष्ट्य आपण पाहिले ते अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. एक वैशिष्ट्य आपण असं अभ्यासलं की भारताचं संविधान हे लिखित आणि निर्मित अशा प्रकारचं संविधान आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहिलं की भारताचं संविधान हे विस्तृत आणि जगातील सर्वात मोठं अशा प्रकारचं संविधान आहे. भारताचं संविधान अंशतः परिवर्तनीय आहे आणि अंशतः परिदृढ आहे. भारताने अशा प्रकारचं संविधान का स्वीकारलं याच्यावर देखील आपण चर्चा केली आणि एखाद्या देशाचं संविधान हे परिवर्तनीय असतं म्हणजे नेमकं काय असतं आणि एखाद्या देशाचं संविधान हे परिदृढ असतं म्हणजे काय असतं आणि ते संविधान परिवर्तनीय आहे की परिदृढ आहे हे कसं ठरवता येतं याच्यावर देखील आपण त्या ठिकाणी चर्चा केली. भारताने जेव्हा संविधानाची अंमलबजावणी केली त्याच्या माध्यमातून संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला. भारतासमोर एकात्म शासन पद्धती आणि संघराज्यात्मक शासन पद्धती अशा प्रकारचे पर्याय असताना आपण संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला. त्याच्या पाठीमागचं कारण आपण त्या चर्चेमध्ये पाहिलं की भारताचं एकूण आवाका पाहता भारतासारख्या एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर विविधता असलेल्या देशामध्ये एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला संघराज्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून आपण अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारली. मात्र संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारलेली असली तरी देखील आपण पाहिलं की भारताचं संघराज्य हे विशिष्ट प्रकारचं संघराज्य आहे आणि म्हणून त्याचा उल्लेखच भारताच्या संविधानाच्या अगदी पहिल्याच कलमात असा उल्लेख केलेला आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. आणि म्हणून भारताच्या संविधानात संघराज्याच्या संदर्भातून युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना वापरली गेलेली आहे. फेडरेशन किंवा फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा फेडरल सिस्टीम असा शब्दप्रयोग केलेला नाही. त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत याच्यावर देखील आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना भारत हे प्रजासत्ताक राज्य आहे आणि प्रजासत्ताक असणं म्हणजे नेमकं काय? भारताच्या जनतेच्या म्हणजे नागरिकांच्या हातात अंतिम सत्ता असणे. त्याचबरोबर भारत एक गणराज्य आहे. गणराज्य असणं म्हणजे त्या देशाचा जो संविधानात्मक किंवा घटनात्मक प्रमुख आहे तो घटनात्मक प्रमुख हा देखील नागरिकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने निवडला जातो आणि आपला देश सार्वभौम आहे. सार्वभौम असणं याचा अर्थ त्या देशाच्या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य शक्तीचा दबाव किंवा प्रभाव असत नाही किंवा इंटरव्हेन्शन असत नाही. आणि त्याच्यानंतरचं एक वैशिष्ट्य पाहिलं ते म्हणजे भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारताची जागतिक पातळीवरची ओळख आहे ते सेक्युलर स्टेट आहे आणि सेक्युलरिझम म्हणजे काय किंवा सेक्युलर स्टेट म्हणजे काय याचा देखील आपण उहापोह त्या लेक्चरच्या मध्ये आपण केलेला दिसतो. आणि धर्मनिरपेक्षतेमध्ये भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही या संदर्भातून आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर काही जे वैशिष्ट्य त्या वैशिष्ट्यांवर आपल्याला प्रामुख्याने या लेक्चरमध्ये चर्चा करावायची आहे. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. आपल्याला हे माहिती आहे की भारताने जे संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या मूलभूत अधिकारांची तरतूद भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामधील कलम 12 ते 35 या कलमांमध्ये तरतूद केलेली आहे. आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की हे जे संविधान आहे या संविधानाचं काम काही केवळ एखाद्या देशाचा राज्यकारभार किंवा शासन कारभार कसा चालावा इथपर्यंत मर्यादित असत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या देशामधील असलेले जे नागरिक आहेत त्या नागरिकांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, सर्वांगीण प्रगती करता यावी यासाठी त्यांना काही मूलभूत अधिकार दिले जातात.
त्या मूलभूत अधिकारांची तरतूद त्या देशाच्या संविधानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून भारतीय संविधानामध्ये देखील 3ऱ्या भागामधल्या कलम 12 ते 35मध्ये या मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे मूलभूत अधिकार देत असताना स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हे मूलभूत अधिकार या देशाच्या नागरिकांना दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फरक आहे. पीपल्स अँड सिटिझन्स, फंडामेंटल राईट्स आर ओनली फॉर द सिटिझन ऑफ इंडिया. देशाच्या नागरिकांसाठी अशा प्रकारचे मूलभूत अधिकार त्या ठिकाणी प्रामुख्याने दिलेले आहेत. या मूलभूत अधिकारांची चर्चा केली तर आपल्याला पहिली एक गोष्ट लक्षात येते, मूलभूत अधिकारांचं महत्त्व काय. तर या मूलभूत अधिकारांचं सर्वात महत्त्व असं आहे की या मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण आहे. न्यायालयाचं संरक्षण असणं याचा अर्थ नागरिकांना देण्यात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकाराचा जर संकोच झाला, त्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली, तर त्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाल्यामुळे किंवा संकोच झाल्यामुळे त्याच्या विरोधात तुम्हाला डायरेक्ट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. मग ही गळचेपी कोण करू शकतं, या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन कोण करू शकतं, तर तो एखादा व्यक्ती करू शकतो, एखाद्या व्यक्तीचा समूह करू शकतो, एखादी यंत्रणा करू शकते, एखादी संस्था करू शकते, एखादी संघटना करू शकतो, किंवा एखादं राज्य करू शकतं, देश करू शकतो, अधिकारी करू शकतो. त्याच्या अगेन्स्ट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येतो. यामुळे मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह टू द स्टेट्स. म्हणजे राज्यसंस्थेला मूलभूत अधिकारांची काळजी घ्यावी लागते, नागरिकांना मूलभूत अधिकारांची जोपासना त्यांना करावी लागते आणि म्हणून मूलभूत अधिकारांचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे जे आपण अमेरिकेच्या संविधानाकडून स्वीकारलेलं आहे. असं असलं तरी देखील ते जसेच्या तसे स्वीकारलेले नाहीत आणि म्हणून आपण ते मूलभूत अधिकारांकडे काळजीपूर्वक पाहूया. मूलभूत अधिकारामधलं एक महत्त्वाची गोष्ट फक्त सांगून ठेवतो. आपण मूलभूत अधिकारांची चर्चा करत असताना नेहमी कलम 14 पासून चर्चा त्या ठिकाणी प्रामुख्याने करतो, कारण पहिला मूलभूत अधिकार जो आहे तो समतेचा मूलभूत अधिकार आहे. तो भारताच्या संविधानाच्या कलम 14 ते 18 मध्ये त्याच्याविषयीची तरतूद करून ठेवलेली आहे. पण आपण याचा असं कधी विचार करतच नाही की 14 पासून मूलभूत अधिकारांची सुरुवात होते, मात्र कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद आहे असं आपण एका बाजूला म्हणतो, तर कलम 12 आणि 13 याच्यामध्ये कशाची तरतूद आहे याच्याविषयी आपण चर्चा करत नाही किंवा आपण त्याच्याविषयी जाणून घेण्याची आपली भूमिका नसते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कलम 14 पासून समतेचा मूलभूत अधिकार असला तरी देखील कलम 12 आणि 13 हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या तरतुदी आहेत या कलमांमध्ये. उदाहरणार्थ कलम 12 मध्ये या स्टेट या संकल्पनेची डेफिनेशन केलेली आहे. आता स्टेट संकल्पनेची डेफिनेशन केली म्हणजे नेमकं काय, आपण स्टेट म्हणून आपल्या डोळ्यासमोर केवळ घटक राज्य असं येतं किंवा अर्ध लार्ज स्केलवर विचार केला तर देशाचा विचार आपण करतो आणि आपण लार्ज स्केलवर विचार करताना स्टेट मीन्स नेशन असा आपण त्याचा विचार करतो. पण स्टेटची डेफिनेशन अकॉर्डिंग टू आर्टिकल नंबर 12 ही अत्यंत व्यापक आहे. ती व्यापक कशी आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचं काम करणारी एजन्सी तुमची स्टेट आहे आणि म्हणून तुमची स्टेटची डेफिनेशन ही निरनिराळी असते आणि म्हणून जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह टू द स्टेट्स. या सेन्समध्ये मी ते बोललो की तुम्ही जिथं काम करा त्यांनाही तुमचे फंडामेंटल राईटची जोपासना करणं आहे, त्याच्यामध्ये कोणताही एक्सक्यूज त्या ठिकाणी प्रामुख्याने नाही. आणि म्हणून 12वं कलम हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कलम आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या स्टेटची डेफिनेशन केलेली असल्या कारणामुळे कोणत्या एजन्सीज किंवा इन्स्टिट्यूशनकडून तुमच्या अधिकारांचं संरक्षण होईल, संवर्धन होईल या संदर्भातून त्याच्यामध्ये भूमिका आहे. आणि आर्टिकल नंबर 13 मध्ये जे मार्शल लॉ आहेत किंवा जे मिलिटरीमध्ये असलेले अधिकारी आहेत यांच्या संदर्भातून जे स्वतंत्र काही नियम आहेत त्या नियमावली त्या कलमामध्ये प्रामुख्याने केलेली आहे. आता राहिला प्रश्न तो हा जो पहिला मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे तो म्हणजे कलम 14 ते 18 मध्ये समतेचा किंवा समानतेचा मूलभूत अधिकार. भारताच्या संविधानामध्ये अस्तित्वात असलेला हा सर्वात महत्त्वाचा एक मूलभूत अधिकार आहे, कारण त्याने इक्वॅलिटी एस्टॅब्लिश केलेली आहे आणि आपण हे तत्त्व स्वीकारलेलं आहे की या 14 ते 18व्या कलमामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन बाय लॉ आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी बाय लॉ आणि त्याचबरोबर अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी
यासारखे जे प्रोव्हिजन्स आहेत, या प्रोव्हिजन्स या कलम 14 ते 18 मध्ये आहेत. आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे की तुम्हाला या कायद्याद्वारे जे संरक्षण मिळणार आहे, हे कायद्याद्वारे मिळणारं संरक्षण हे सगळ्यांना सारखंच मिळायला पाहिजे. आणि म्हणून समान संधी मिळणं, मग ते कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, संस्कृती, लिंग, प्रदेश या घटकाच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. याच्याविषयीचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स आर्टिकल नंबर 14 ते 18 मध्ये करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून सगळ्यांना अशा प्रकारचं हे समतेचं मूलभूत अधिकार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून या समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होईल. तुमची आणि आमची ओळख ही केवळ भारतीयत्वाच्या होईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, संस्कृती, लिंग या घटकांच्या आधारावर होणार नाही. याची जबाबदारी या कलमाच्या अन्वये त्या ठिकाणी प्रामुख्याने इस्टॅब्लिश केलेली आपल्याला दिसते. आणि कायद्यान्वये सगळ्यांना समान संरक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही. सगळ्यांना समान संधी त्या ठिकाणी अवेलेबल केली जाते. ऑपॉर्च्युनिटीजमध्ये कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन देखील करण्यात येत नाही. त्याचबरोबर ती जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला असं लक्षात येईल की त्या संदर्भातून आपल्याला लक्षात असं येतं की अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी, की अस्पृश्यता नष्ट करणे, ही देखील एक महत्त्वाची बाब या आर्टिकल नंबर 17 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. आणि 18व्या कलमामध्ये ज्या प्रकारच्या पदव्या दिल्या जायच्या, त्या पदव्यांचं समाप्तीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ इंग्रजांच्या काळामध्ये रावसाहेब, राव बहादूर, साहेबराव एक्सेट्रा या अशा प्रकारच्या उपाधी किंवा पदव्या दिल्या जायच्या, त्यांचं त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे. जेणेकरून या पदव्यांमुळे समाजामध्ये जे स्तरीकरण व्हायचं, स्ट्रॅटिफिकेशन व्हायचं, तशा प्रकारचं स्तरीकरण होता कामा नये. याचा अर्थ असा पण नाही की कोणत्याच पदव्या दिल्या जाणार नाहीत. उलट याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की संविधानाच्या अंमलबजावणीनंतर अनेक गौरवास्पद किंवा एनकरेज करण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या किंवा उपाध्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भारतरत्न असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, परमवीर चक्र असेल, यासारखे पुरस्कार त्या ठिकाणी प्रामुख्याने दिले जातात. त्याच्याने कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होत नाही, समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं स्ट्रॅटिफिकेशन होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलं जातं, जेणेकरून त्याचा मूळ उद्देश एनकरेजमेंट हा असतो. दुसरा जो मूलभूत अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल नंबर 19 तर आर्टिकल नंबर 22 पर्यंत राईट टू लिबर्टी. हा जो मूलभूत अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य तुमचं आणि आमचं वैयक्तिक जीवनात, खाजगी जीवनातही त्या स्वातंत्र्याचा उपभोग आम्हाला घेता आला पाहिजे. आणि हे जे अधिकार आहे, ते अधिकार देतानाच मुळात मूळ उद्देश असा आहे की हे अधिकार का दिले पाहिजेत नागरिकांना. तर हे अधिकार नागरिकांना दिले पाहिजे, त्याचं कारण असं आहे की एव्हरी ह्युमन बिईंग इज अ रॅशनल. प्रत्येक मानव प्राणी हा रॅशनल आहे, विवेकी आहे, नैतिक आहे. आणि जर तो विवेकी आहे, तो नैतिक आहे, तर त्याला त्याचे अधिकार वापरता येतात, उपभोगता येतात. आणि जर त्याला त्याचे अधिकार कसे वापरायचे, ते अधिकार कसे उपभोगायचे हे जर माहीत असेल, तर त्याला ते अधिकार देऊन टाकले पाहिजेत. ही जी भूमिका या लिबरलिझमची होती, त्या भूमिकेतून अशा प्रकारचे अधिकार मिळाले. त्याचाच परिपाक या कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्याच्यातलं कलम नंबर 19 आहे अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचे काही अधिकार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला लिबर्टी जी मिळते, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, तुम्हाला हा अधिकार मिळतो. तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळतं. हे जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुम्हाला तुमची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मग ती भूमिकेशी कोणी सहमत असो अगर नसो, तुम्हाला एखाद्या सरकारच्या विरोधात तुम्हाला त्यांच्या धोरणावर टीका करायची आहे, तर तुम्ही ती टीका करू शकता. तो तुम्हाला तुमचा फंडामेंटल राईट आहे, त्याच्यापासून तुम्हाला कोणी वंचित ठेवू शकत नाही. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य झालं, किंवा तुम्हाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, तर तुम्ही एकत्र जमू शकतात. एकत्र जमून तुम्हाला एखादी संघटना स्थापन करायची आहे, एखादी संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला देशभर कुठं मुक्त संचार करायचा आहे, तुम्ही देशभर कुठेही मुक्त संचार करू शकतात. तुम्हाला देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहायचं आहे, तर तुम्हाला कोणत्याही कानाकोपऱ्यात राहण्याचा अधिकार आहे. तुम्हाला व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारचं स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत, हे अधिकार कलम 19 ने दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं,
या अधिकारामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही. हे जे मूलभूत अधिकार आहे स्वातंत्र्याचा, या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचा हा एक अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे मूलभूत अधिकार त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रत्येक नागरिकाला प्रदान केले जातात. त्याच्यानंतर या मूलभूत अधिकाराच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या कलमामध्ये आपल्याला असं दिसतं की एका व्यक्तीला एका चुकीबद्दल एका वेळेस शिक्षा होईल, त्याला दुहेरी शिक्षा केली जाणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या अकारणास्तव त्याला अटक केली जाणार नाही. या सगळ्या स्वातंत्र्याच्या संदर्भातून असलेल्या ज्या ज्या काही तरतुदी आहेत, या सगळ्या तरतुदींचा समावेश या भारताच्या संविधानाच्या कलम 19 तर कलम 22 या कलमांमध्ये त्या तरतुदींचा समावेश केलेला आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो. त्याचबरोबर तिसरा जो मूलभूत अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार प्रामुख्याने कलम नंबर 23 आणि कलम नंबर 24 याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचं मूळ उद्देश जो आहे तो राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, कोणत्याही प्रकारच्या शोषणाच्या विरोधातील मूलभूत अधिकार आहे. आणि हा खास करून मूलभूत अधिकार लहान मुलांचं होणारं शोषण किंवा महिलांचं, स्त्रियांचं होणारं शोषण, या शोषणाच्या विरोधातील मूलभूत अधिकार आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लहान मुलांचं कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. महिलांचं होणारं शोषण थांबवलं गेलं पाहिजे, याची देखील भूमिका या फंडामेंटल राईट्समध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा कलम 23 आणि कलम 24 या शोषणाविरुद्धचा जो मूलभूत अधिकार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांचं जे शोषण होतं ते बहुतांश प्रमाणात 14 वर्षातील जी मुलं आहेत, या मुलांना जी वेठबेगारीची कामं असतात किंवा जी अनऑर्गनाइज सेक्टर आहेत, या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये त्यांच्याकडनं काही जास्तीची कामं करून घेतली जातात आणि त्या कामाचा मोबदला अत्यंत तुटपुंजा दिला जातो. किंवा अनेक ज्या फटाके निर्माण करणाऱ्या दारूच्या ज्या फॅक्टरी असतात, त्या फॅक्टरीमध्ये देखील लहान मुलांना त्या ठिकाणी कामाला ठेवलं जातं आणि अशा प्रकारचं त्यांच्याकडनं अतिरिक्त काम करून कामाचा दाम कमी दिला जातो. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वयाच्या मानाने त्या वयामध्ये जे केलं पाहिजे ते त्यांना करता येत नाही आणि त्यांना शाळेला जाण्यापासून वंचित ठेवलं जातं. म्हणून एकंदरीतच त्यांचं होणारं शोषणापासून त्यांना मुक्तता मिळायला हवी आणि म्हणून अशा प्रकारचा शोषणाविरुद्धचा अधिकार त्या ठिकाणी प्रामुख्याने देण्यात आलेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. अगदी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आपण जेव्हा अभ्यासली तेव्हा या कलमाविषयी पण मी ओघवता उल्लेख केलेला होता. आणि या कलमामध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला असं दिसतं की धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, याचा अर्थ मला माझ्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ मला माझा धर्म स्वीकारणं, माझा धर्म बदलवणे, माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करणे, याचं मला स्वातंत्र्य आहे. मात्र माझ्या धर्माचा स्वीकार कोणीतरी करावा म्हणून बळजबरी करणं, प्रलोभन देणं, आमिष देणं हा अधिकार नाही. माझा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचा मला अधिकार आहे, मात्र माझा धर्म इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून सर्व धर्म समान आहेत, सर्व धर्म सारखा आहेत आणि म्हणून सर्व धर्मांचे सर्व समभाव ही जी भूमिका आहे, ही भूमिका याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसते. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेची सुरुवात या भारतीय संविधानाच्या कलम 25 पासून त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. कारण धर्म ही तुमची आमची खाजगी बाब आहे, तिचं सार्वजनिकीकरण करता कामा नये. खाजगी आयुष्यात मला माझ्या धर्माचा अभिमान असणं ऑब्वियस गोष्ट आहे, पण त्याचा सार्वजनिक जीवनामध्ये मी आणता कामा नये, सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा उपयोग करता कामा नये. ही जी भूमिका आहे, ही भूमिका या धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातून प्रामुख्याने आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये मग धार्मिक संस्थांच्या संदर्भातून असलेली भूमिका असू देत किंवा वेगवेगळी जी मंदिरं आहेत किंवा अजून तत्सम निरनिराळे धर्माची असलेली जी काही स्थान आहेत, त्यांच्याविषयी देखील एक वेगळ्या प्रकारची भूमिका या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कलम 25 ते 28 मध्ये असलेला धार्मिक स्वातंत्र्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर या मूलभूत अधिकारांवर अजून एक व्हिडिओ करून आपण त्याच्या सविस्तर प्रत्येक कलम वाईज त्या ठिकाणी नक्की बोलणार आहोत. आता या वैशिष्ट्यांमध्ये आपण थोडंसं त्याच्यामध्ये फार विश्लेषण न करता ओघवता उल्लेख त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर पुढचं जो मूलभूत अधिकार आहे तो प्रामुख्याने आर्टिकल नंबर 29 आणि आर्टिकल नंबर 30 मध्ये आहे, तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूलभूत अधिकार. प्रत्येक व्यक्तीला ज्याची त्याची संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे,
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याच्यासाठी तो असतो त्या ठिकाणी, तो असतो त्या घटक राज्याला त्याची संस्कृती जोपासण्यासाठीची योग्य ती परिस्थिती निर्माण करून देणं आवश्यक आहे किंवा तशा प्रकारचा शैक्षणिक वातावरण निर्माण करून देणं गरजेचं आहे. त्याला मातृभाषेतून शिक्षण घेता यावं ही संस्था त्या स्टेटची जबाबदारी त्या ठिकाणी येऊन बसते आणि म्हणून हाही अत्यंत एक महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 31मध्ये संपत्तीचा म्हणजे मालमत्तेचा मूलभूत अधिकार होता, मात्र तो मालमत्तेचा किंवा संपत्तीचा मूलभूत अधिकार 1978मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली, या 44व्या घटना दुरुस्तीने तो रद्दबातल करण्यात आलेला आहे आणि आता संपत्तीचा मूलभूत अधिकार हा केवळ कायदेशीर अधिकार राहिलेला आहे, तो मूलभूत अधिकार म्हणून राहिलेला नाही. त्याच्यानंतर शेवटचा जो मूलभूत अधिकार आहे तोही अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे, तो म्हणजे कलम 32 ते 35मध्ये असलेला घटनात्मक उपायाचा किंवा न्यायालयात दाद मागण्याचा मूलभूत अधिकार. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे. याचं कारण असं आहे की भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, या मूलभूत अधिकारांचा संकोच कोणी करू नये असं अभिप्रेत आहे. मात्र समजा जर एखाद्या नागरिकाचा किंवा एखाद्या समूहाचा मूलभूत अधिकारांचा संकोच झाला तर काय करता येईल, तर त्याच्यासाठी आर्टिकल नंबर 32मध्ये काही अध्यादेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ बंदी प्रत्यक्षीकरण आहे, परमादेश आहे, अधिकारपुच्छ आहे, प्रतिषेध आहे आणि उत्प्रेषण आहे. हे 5 प्रकारच्या अध्यादेशाद्वारे किंवा 5 प्रकारच्या प्रकारे तुम्हाला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या अंडर दाद मागता येते एखाद्या व्यक्तीचं जर मूलभूत अधिकारांचा संकोच झाला तर. आणि म्हणून कलम 32 हे मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कलम होतं. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं गेलं की तुम्हाला या संविधानामधलं असं कोणतं कलम आहे असं वाटतं की जे कलम काढलं तर हे संविधान मृतवत होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षणाचाही विलंब न करता असं सांगितलं की मला असं वाटतं की या संविधानामधलं कलम 32 हा या संविधानाचा आत्मा आहे आणि ते कलम 32 तुमच्या आणि आम्हाला मिळालेले जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांचं संरक्षण कसं व्हावं, त्या संरक्षणासाठी जे 5 प्रकारचे परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छ, उत्प्रेषण हे जे दिलेले आहेत, याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रामुख्याने त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ते म्हणजे मार्गदर्शक तत्व. आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे. भारतीय संविधानाच्या 4थ्या भागातील कलम 36 ते कलम 51मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. मूलभूत अधिकार नागरिकांना मिळाल्यामुळे राजकीय लोकशाही प्रस्थापित होते, तर मार्गदर्शक तत्वांमुळे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होते. याचा अर्थ लोकशाहीच्या संवर्धनासाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी, लोकशाही समृद्ध होण्यासाठी ज्याप्रमाणे नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू द स्टेट पॉलिसीज. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स याचा अर्थ घटक राज्याने आपली क्षमतेच्या अनुरूप मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने त्या घटक राज्याचा कसा विकास साध्य करता येईल त्याच्यासाठीची ते प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी प्रामुख्याने आहेत आणि ज्याच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्तावना त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. ज्याप्रमाणे मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण आहे, त्याप्रमाणे मात्र मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयाचं संरक्षण नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मार्गदर्शक तत्त्व हे जरी न्यायप्रविष्ट नसले तरी ते नैतिकदृष्ट्या घटक राज्यांवर बंधनकारक आहेत. आणि म्हणून ही जे नैतिकदृष्ट्या बंधनकारक असलेले मार्गदर्शक तत्त्व आहेत, मग त्याचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करता येतं. काही समाजवादी किंवा सामाजिक मार्गदर्शक तत्त्व आहेत, काही गांधीवादी मार्गदर्शक तत्त्व आहेत, काही आर्थिक मार्गदर्शक तत्त्व आहेत, काही कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्व आहेत. आणि म्हणून याचा अल्टिमेटली जो मूळ उद्देश आहे, तो मूळ उद्देश सर्व नागरिकांचं विकास साध्य व्हावा, सगळे नागरिकांचे प्रश्न सोडवले जावेत, यासाठी घटक राज्यांना सक्षम करण्यासाठी, घटक राज्यांना तशा प्रकारची ध्येय धोरणं ठरवण्यासाठीचे डायरेक्शन्स या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू द स्टेट पॉलिसीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिलेले दिसतात. आणि म्हणून आपण या मार्गदर्शक तत्त्व जरी न्यायप्रविष्ट नसले
तरी देखील त्यांचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीची भूमिका आपण या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे न्याय विभागाचं स्वातंत्र्य. न्याय विभागाचं स्वातंत्र्य याचा सोपा अर्थ असा की स्वतंत्र न्यायमंडळ. आता स्वतंत्र न्यायमंडळ आपल्याला माहिती आहे की शासनाचे 3 प्रमुख अंग आहेत: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे जे 3 प्रमुख अंग आहेत, कायदेमंडळ कायदे तयार करतं, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करतं आणि न्यायमंडळ ती अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही, किंवा ज्यांच्यासाठी कायदे तयार केले गेले त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात किंवा नाही, आणि त्याचबरोबर जे काही न्यायप्रविष्ट प्रश्न निर्माण होतील किंवा पेच प्रसंग निर्माण होतील ते सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळ अशा प्रकारचं कामाचं विशेषीकरण केलेलं आहे. सेपरेशन ऑफ पॉवर ज्याला आपण म्हणतो, हे सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं आहे. कायदेमंडळाचं स्वतंत्र काम आहे, कार्यकारी मंडळाचं स्वतंत्र काम आहे आणि न्यायमंडळाचं देखील स्वतंत्र काम आहे. मात्र याच्यामध्ये एक गल्लत अशी आहे की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये चेक्स अँड बॅलेन्स आहे. चेक्स अँड बॅलेन्स असणं याचा अर्थ असा की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सत्ता संतुलन साधलेलं आहे. मुळात कायदेमंडळ कायदे तयार करतं असं आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ. कायदेमंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. हे जे 2 आहेत यांच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की कार्यकारी मंडळ प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सत्तेचा अंमल करतं, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सत्ता अंमलात आणतं. हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी जी भूमिका बजावतं ते त्यांना मिळालेले जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांना लोकसभेमध्ये बहुमत मिळालं म्हणून ते सत्तेवर आलेले आहेत आणि त्यांची सत्ता तोपर्यंतच राहील जोपर्यंत लोकसभेमध्ये बहुमत आहे. याचा अर्थ कार्यकारी मंडळाला जास्तीचे अधिकार दिलेले असले तरी देखील ते अधिकार तोपर्यंतच राहतील जोपर्यंत कायदेमंडळ किंवा लोकसभेमध्ये बहुमत आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या दोघांमध्ये चेक्स अँड बॅलन्स आहे. मात्र तसा चेक्स अँड बॅलन्स कायदेमंडळ आणि न्यायमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यामध्ये करण्यात आलेला नाही. न्यायमंडळ हे स्वतंत्र, एकेरी आणि एकात्म आहे अशा प्रकारची न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे, ज्याच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे एकमेव अंतिम न्यायालय आहे. एखादं न्यायालय अंतिम असणं याचा अर्थ असा त्या न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार कोणालाच असत नाही. असं न्यायालय म्हणजे अंतिम न्यायालय. आम्ही जी न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे या न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी हे सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि हे जे सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली घटक राज्यांच्या पातळीवर काम करणारे शिरोभागी मात्र सर्वोच्च न्यायालयामध्येच असलेले जे उच्च न्यायालय आहेत ती उच्च न्यायालय त्या ठिकाणी प्रामुख्याने काम करताना दिसतात. आणि या उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली डिस्ट्रिक्ट कोर्टच्या नियंत्रणाखाली तहसील कोर्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने काम करताना आपल्याला दिसतात. ही एक हायरार्की आहे. या हायरार्कीमध्ये सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी असतं. घटक राज्याच्या पातळीवर काम करत असलेलं उच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय नाही. या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो. तसा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार इतर कोणत्याही न्यायालयाला नसतो. आणि ही जी एकेरी एकात्म न्यायव्यवस्था आहे त्याचं कारणच असं की शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या नियंत्रणाखाली घटक राज्यांमध्ये असलेली उच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली असलेलं डिस्ट्रिक्ट न्यायालय, डिस्ट्रिक्ट न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असलेलं तहसील न्यायालय, अशा प्रकारची हायरार्की, अशा प्रकारची एकेरी, अशा प्रकारची एकात्म न्यायव्यवस्था आहे. याच्यातली एक विरोधाभासाची आणि अत्यंत एक महत्त्वाची बाब अशी आहे की आम्ही संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. ही संघराज्य व्यवस्था आम्ही स्वीकारलेली असली तरी या संघराज्य व्यवस्थेला दुहेरी न्यायव्यवस्था आवश्यक असते. दुहेरी न्यायव्यवस्था आम्ही स्वीकारलेली नाही. अमेरिकेच्या संघराज्याने मात्र दुहेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. तिथं केंद्राचं किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे आणि तिथल्या घटक राज्यांची उच्च न्यायालय ही देखील स्वतंत्र आहेत. भारताने मात्र अशा प्रकारची न्यायव्यवस्था स्वीकारलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा संविधान लिहिण्याची तयारी सुरू होती त्या संविधानकारांमध्ये चर्चा झाली की भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि ही प्रातिनिधिक लोकशाही. आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे
की लोकशाहीचा विकास कसा झालेला आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करता येईल. पण ती जी लोकशाहीची विकास आहे, तो लोकशाहीचा विकास डायरेक्ट डेमोक्रॅसीकडून इनडायरेक्ट डेमोक्रॅसीकडे कसा आला. डायरेक्ट डेमोक्रॅसी जी ग्रीक नगर राज्यांच्या काळामध्ये होती, तिथून ती डायरेक्ट डेमोक्रॅसी नंतरच्या काळामध्ये इनडायरेक्ट डेमोक्रॅसीमध्ये तिचं रूपांतर झालं. ही इनडायरेक्ट डेमोक्रॅसी मीन्स रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रॅसी. आणि ही जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रॅसी आहे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाची जी लोकशाही, या प्रातिनिधिक स्वरूपाच्या लोकशाहीमध्ये दोन प्रकार पडतात. एक अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरी संसदीय शासन पद्धती, म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रॅसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रॅसी. आमच्यासमोर हे दोन्ही उदाहरण होते. पार्लमेंटरी डेमोक्रॅसी अमेरिकेने स्वीकारलेली होती, प्रेसिडेन्शियल डेमोक्रॅसी अमेरिकेने स्वीकारलेली होती आणि पार्लमेंटरी डेमोक्रॅसी इंग्लंडने स्वीकारली होती. आम्ही अमेरिकेने स्वीकारलेली प्रेसिडेन्शियल डेमोक्रॅसी स्वीकारली नाही. आम्ही इंग्लंडने स्वीकारलेली जी पार्लमेंटरी डेमोक्रॅसी होती, ही इंग्लंडने स्वीकारलेली पार्लमेंटरी डेमोक्रॅसी आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वीकारली. या पार्लमेंटरी डेमोक्रॅसीचे काही महत्त्वाची उद्दिष्ट असतात, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख असतात. एक घटनात्मक प्रमुख असतो आणि दुसरा वास्तविक प्रमुख असतो. घटनात्मक प्रमुख म्हणजे किंवा संविधानात्मक प्रमुख जो आमच्या देशामध्ये राष्ट्रपती आहेत आणि वास्तविक प्रमुख जे आमच्या देशामध्ये पंतप्रधान आहेत. अशा प्रकारचे दोन प्रमुख या संसदीय शासन पद्धतीमध्ये असतात. नंबर एक, जी अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये केवळ एकच प्रमुख असतो, तो म्हणजे राष्ट्राध्यक्ष. दुसरं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य जे संसदीय शासन पद्धतीमध्ये आहे ते म्हणजे या संसदीय शासन पद्धतीमधलं कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे. याचं कारण काय, जे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की हे कार्यकारी मंडळ मुळात कुठून तयार झालं, ते कायदे मंडळातून. ते कार्यकारी मंडळ कायदे मंडळातून तयार झालेलं असल्या कारणामुळे कार्यकारी मंडळाला तोपर्यंत सत्तेवर राहता येतं जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास आहे. कायदे मंडळाचा विश्वास असणं याचा अर्थ असा की कार्यकारी मंडळाचं बहुमत कायदे मंडळात असणं. आणि तुम्ही प्रिसाइजली बोलायचं झाल्यास की मंत्रिमंडळ तोपर्यंत सत्तेवर राहतं जोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाचं किंवा पक्षाच्या आघाडीचं बहुमत आहे. आणि म्हणून बहुमत असेपर्यंत ते सत्तेवर राहतील. बहुमत संपलं की ते सत्तेवरून पायउतार होतील. आणि म्हणून अल्टिमेटली हे जे कार्यकारी मंडळ आहे, हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतं. अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये मात्र तिथलं जे कार्यकारी मंडळ आहे, तिथले जे मंत्री आहेत, हे मंत्री डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला जबाबदार असतात. ते कोणत्याही तिथले असलेले जे काही सभागृह आहे त्या सभागृहाला जबाबदार नसतात. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक वैशिष्ट्य संसदीय शासन पद्धतीचं असतं ते म्हणजे सामूहिक जबाबदारीचं तत्त्व. इथं जरी निरनिराळे डिपार्टमेंट, निरनिराळे पोर्टफोलिओ असले तरी देखील आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की इथं सामूहिक जबाबदारीचं तत्त्व आहे. म्हणजेच जर एखादा निर्णय, एखादं धोरण, एखादा कायदा चुकला तर केवळ त्या मंत्र्याचा तो दोष असत नाही, तर ते मंत्रिमंडळाचा दोष असतो. आणि म्हणून जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा तो केवळ पंतप्रधानांचा राजीनामा नसतो, तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरच अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे भारतीय संविधानामधले घटना दुरुस्तीची पद्धत. जगातल्या प्रत्येक संविधानामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत त्या ठिकाणी तिची तरतूद केलेली असते. आणि ते असणं अत्यंत ऑब्वियस आहे, कारण संविधानाची निर्मिती एका विशिष्ट कालावधीमध्ये झालेली असते, विशिष्ट परिस्थितीमध्ये झालेली असते. आणि ते संविधान जर अधिकाधिक रिलेव्हंट ठेवायचं असेल, तिचा अधिक रिलेव्हन्स राहू द्यायचा असेल, ती सार्वत्रिक असली पाहिजे, तर त्या संविधानामध्ये कालानुषंगिक बदल करता आले पाहिजेत. यासाठी घटना दुरुस्तीची पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. भारतीय संविधानामध्ये देखील 368व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत त्या ठिकाणी सांगितलेली आहे. साधारणपणे 3 प्रकारच्या घटना दुरुस्त्या त्या ठिकाणी करता येतात भारतामध्ये. त्याच्यामधली पहिली घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती म्हणजे साध्या बहुमताने घटना दुरुस्ती. म्हणजे एखाद्या घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडलं जातं, उपस्थित त्यांची चर्चा घडून आणली जाते आणि नंतर त्याच्यावर मतदान होतं. उपस्थित राहून मतदान करणाऱ्या साध्या बहुमताने ते पारित झालं तर दुसऱ्या सभागृहामध्ये ते पाठवलं जातं. त्या सभागृहामध्ये पण चर्चा घडवून उपस्थित राहून मतदान करणाऱ्या साध्या बहुमताने ते पारित झालं तर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं जातं. स्वाक्षरी झाल्यानंतर ते संविधान दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती अंतिम ठरते. दुसरी जी पद्धत आहे ती विशेष बहुमताने, म्हणजे याच पद्धतीची मात्र साध्या बहुमताच्या ऐवजी विशेष बहुमत म्हणजे उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने
ते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये पारित केल्याच्या नंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी झाल्याच्या नंतर ती प्रत्यक्षात येते. आणि तिसरी पद्धत जी आहे ती म्हणजे विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने, म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते घटनादुरुस्तीचं विधेयक आणलं जाईल. त्याच्यावर उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने ते दोन्ही सभागृहांमध्ये पारित करावं लागेल. त्याच्यानंतर ते सर्व घटक राज्यांकडे पाठवलं जातं आणि सर्व घटक राज्यांच्या विधानसभेमध्ये ते विधेयक चर्चेला आणलं जाईल आणि त्या विधानसभेमधून ते साध्या बहुमताने पारित करावं लागेल. असं एकूण राज्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी जर ते पारित केलं आणि मग ते विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीला जातं आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सदर घटनादुरुस्ती त्या ठिकाणी प्रामुख्याने अस्तित्वात येते. त्याच्यानंतरचं अजून एक महत्त्वाचं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ मताधिकाराचं तत्त्व. आता हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं तत्त्व आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला कदाचित माहिती नसेल की प्रौढ मताधिकाराचं तत्त्व हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचं कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाच्या अंमलबजावणी झाल्यापासून त्या संविधानामध्ये वयाच्या 21व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिलेला होता आणि तो सर्वांना दिलेला होता. जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, संस्कृती, लिंग किंवा शिक्षण, व्यवसाय, आर्थिक असं कोणताच निकष लावलेला नव्हता. सगळ्यांना ते अधिकार देण्यात आलेलं होतं. केवळ वयाच्या 21 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे. आपल्याला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या देशांना आपण विकसित देश म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्या देशांमध्ये देखील महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. भारतामध्ये मात्र सुदैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संविधान समितीने, या मसुदा समितीने मात्र भारताच्या सगळ्या घटकांना वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेल्यांना मतदानाचा अधिकार दिला. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायम ऋणी असलं पाहिजे, कारण आपल्याला हा अधिकार मिळाला, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला नाही. मात्र 1989मध्ये याच्यामध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली, 61वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि ही प्रौढ मताधिकाराचं वय 21वरून 18 करण्यात आलं. त्याचा मूळ उद्देश असा होता की राजकारणामध्ये अधिकाधिक तरुणांचा सहभाग वाढावा आणि तरुण सक्रिय झाले पाहिजेत. हा मूळ उद्देश हा वयाचं 21वरून 18 करण्यामध्ये होता आणि तो सुदैवाने सफल झालेला आपल्याला दिसतो. अनेक तरुण या घटनादुरुस्तीमुळे वयाच्या 18व्या वर्षापासून पॉलिटिकली ॲक्टिव्ह झालेले आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात. आणि या प्रौढ मताधिकारामध्ये अजून एक महत्त्वाचं तत्त्व आहे, ते म्हणजे 1 वोट फॉर 1 व्हॅल्यू. एका मताला एक मूल्य आहे. तुमचं मत, माझं मत, कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचं मत, कोणत्याही राजकीय नेत्याचं मत किंवा राष्ट्रपतींचं मत याला एकच मूल्य आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मूल्यात्मक बदल नाही आणि म्हणून 1 वोट फॉर 1 व्हॅल्यू ही जी भूमिका आहे, ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसते. आपण या पद्धतीचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. भारतीय संविधानाची ही वैशिष्ट्य आपण अभ्यासली. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाचे इतर असलेल्या घटकांवर चर्चा करू. थँक्यू सो मच.